हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 काय झालं आहे आजच्या एपिसोडमध्ये. ती एक म्हण आहे की कानफट्या नाव पडलं की त्यालाच सगळेजण धरतात किंवा त्यालाच दोषी धरतात. तसं या रुचिताचं झालेलं आहे. रुचिता इतका आरडाओरडा तिने आतापर्यंत केलेला आहे की तिचं म्हणणं बरोबर असलं तरीही कुणीही तिचं म्हणणं ऐकत नाही. तेच आज झालेलं आहे. राकेशने तिच्यावर जे आरोप लावलेले आहेत की तिने त्याला छातीला स्पर्श केला किंवा स्क्वीजिंग जे केलं असं जो सारखं तो म्हणतोय, आणि रुचिताने तसं काहीच केलेलं नाही. जर आपण पूर्ण एपिसोड पाहिला तर तसं काहीही झालेलं नाहीये. झटापट झालेली आहे, परंतु इंटेन्शनली तिने तसं काहीही केलेलं नाहीये. परंतु तिचं नाव जे आहे ते कानफटा पडलेलं आहे, त्यामुळं बाकीचे लोक सुद्धा तिच्यावरती विश्वास ठेवत नाहीये. आणि राकेश हा असला कसा गेम खेळतो. म्हणजे जेव्हा अनुश्रीने वुमन कार्ड जे खेळलं होतं त्यावेळेस सगळ्यांनी तिला दोष दिला होता किंवा भाऊच्या धक्क्यावरती सुद्धा तिला सुनावलं होतं. आणि राकेश तू आता मेन कार्ड खेळतोय. म्हणजे बिग बॉस सीझन 6 मध्ये वुमन कार्ड खेळणं, मेन कार्ड खेळणं, चोऱ्या करणं हेच आपल्याला दिसतंय. म्हणजे मेन कार्ड खेळणं म्हणजे हा खरं तर राकेशचं एक डिग्निटी नाही ठेवलेली त्याने. कारण कसं आहे, वुमन कार्ड हे तिने अनुश्रीने खेळलं होतं, ते तिचं काहीतरी वेगळं इंटेन्शन होतं. परंतु हे जे त्यांनी रुचिताच्या विरुद्ध मेन कार्ड जे खेळलेलं आहे ते प्रेक्षकांना लक्षात येणारच आहे. म्हणजे जे आहे टास्क जो होता त्या टास्कमध्ये जे पापड बनवायचे होते, तर ते पापड बनवले ज्या चटईवरती टाकले होते ती चटई जी आहे ती राकेशने ओढलेली होती. आणि ती गोष्ट सतत जी रुचिता आहे ती इंडिकेट करत होती आणि तिथेच राकेश चिडलेला आहे. आणि त्याला असं वाटलं की बाबा माझी चूक झालेली आहे, त्यामुळे त्याने रुचितावरती पलटवार केलेला आहे आणि काहीतरी आरोप तिच्यावरती लावलेले आहेत. तसं पाहिलं तर राकेशने सुरुवातीला ज्या टोपल्या ज्या दिल्या होत्या तर सगळ्या तिन्ही टोपल्या त्याने स्वतःकडे घेतल्या होत्या. त्या टोपल्या मिळवण्यासाठी रुचिता त्याच्या मागे पळत होती. तिथे जो सोफा होता त्याच्या पाठीमागे किंवा खाली ती ते टोपल्या ज्या आहेत ती शोधत होती आणि त्या याच्यामध्येच ही झटापट झालेली आहे. आणि तिथेच त्या राकेशने तिच्यावरती ॲलिगेशन्स लावलेले आहेत. तर आपण पाहिलं की त्या टास्कमध्ये प्रभू जे आहे ते थोडीशी माघार घेतो आणि विशालच्या टीमला जिंकण्याची संधी देतो आणि त्यामुळं विशालची जी टीम आहे ती जिंकलेली आहे. परंतु पुन्हा बिग बॉस जे आहे ते अपोजिट टीमला 2 उमेदवार निवडण्याचं म्हणजे चान्स देतात आणि त्यामुळं प्राजक्ताची जी टीम आहे ती 2 उमेदवार निवडणार आहे. आणि इथं आपण पाहिलं की दिव्या म्हणते की राकेशला की आपण कुठलीही कामं करायची नाही घरात. त्याच्यावरती राकेश म्हणतो की नाही कॅपेबल कॅप्टन आपल्याला हवा आहे, बिग बॉसचं घर आपल्याला चांगलं ठेवायचं. हे राकेशचं म्हणणं खरंच बरोबर आहे. हे कॅप्टन्सीचे जे 2 उमेदवार निवडायचे आहे तर राकेशचं म्हणणं आहे सागर आणि सचिन. परंतु इथे ओंकार विशालच्या नावावरती अडून बसलेला आहे. ओंकारचं असं म्हणणं आहे की त्याच्यापेक्षा वीक जे लोक आहेत त्यांना चान्स द्यायला नको. म्हणजे सचिन जे त्याच्यापेक्षा वीक आहेत त्यांना त्याला चान्स द्यायचा नाहीये, रोशनला चान्स द्यायचा नाहीये. त्यामुळेच तो जे आहे ते विशालचं नाव घेतोय. विशालची कॅप्टन्सी त्याला पाहायची आहे. शेवटपर्यंत ओंकार विशालच्या नावावरती अडून आहे. परंतु प्राजक्ता आहे किंवा राकेश आहे त्यांना त्याचं इंटेन्शन कळतच नाहीये. ओंकारचं म्हणणं बरोबर होतं, कारण त्याला कुठेतरी तो नॉमिनेशनमध्ये आहे, स्वतःला वाचवण्यासाठी तो काहीतरी गेम खेळण्याचा प्रयत्न करत होता. आणि हे प्राजक्ताला यांना कळतच नाहीये. प्राजक्ताच नंतर म्हणते की बाबा तू आधी हे आम्हाला सांगायला पाहिजे होतं. सांगण्याची गरज नाहीये, या गोष्टी समजायला हव्या होत्या. आणि इथे शेवटपर्यंत ओंकार नाही म्हणत होता तरी पण या लोकांनी त्याचं ऐकलेलं नाहीये आणि अगदी शेवटच्या क्षणाला त्याला होकार त्याचा मिळवलेला आहे. आणि सागर आणि सचिन हे कॅप्टन्सीचे उमेदवार झालेले आहेत. राकेश बापट इथे स्वतःला वेगळं स्पेसिफिक समजतोय. जे मी सुरुवातीला मागच्या 2-3 एपिसोड पूर्वी पण सांगितलेलं आहे की बाबा राकेशला तो काहीतरी वेगळं समजतो. सारखा आपण पाहिलं की त्याचा इगो प्रॉब्लेम सारखा आडवा येतोय. तो सारखी चिडचिड करतो. ग्रुपमध्ये काय डिस्कस झालं त्याच्या मनाविरुद्ध झालं की लगेच उठून जातो. आपण पाहिलं की तो रुचिताला म्हणतो की ही तरी या गेममध्ये राहील, नाही तर मी तरी राहील. जाऊन तो बाटली फोडतोय. म्हणजे हा काय प्रकार आहे. गेमला तू गेम सारखं का घेत नाही. इथे बिग बॉसच्या घरामध्ये सगळेजण सेम आहेत, कुणीही स्पेसिफिक नाहीये. तुमचं बाहेर किती नाव आहे याला इथे खरंच महत्त्व नाहीये. कारण तुमच्या याच्यावरती तुमचं सिलेक्शन इथे नक्कीच झालेलं आहे. बाहेर तुमचं जे नाव आहे त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन झालं आहे. परंतु गेम मध्ये आल्यानंतर तुम्ही सगळेजण सारखेच आहात. इथे तन्वी इथे रोशनचं नाव घेते कारण तिला स्वतःच्या साईडने क्लिअर राहायचंय. कारण तिला माहिती आहे की रोशनला प्रेक्षक पसंत करत आहेत आणि त्यामुळे तन्वी जी आहे ना ती खूप डावपेच खेळणारी मुलगी आहे. ती रोशनला चिकटून राहते कारण तिला माहिती आहे प्रेक्षकांना रोशन आवडतोय आणि म्हणूनच ती रोशनची साईड पुन्हा घेतीये. इकडे राकेश जो आहे तो म्हणतो की ओंकार इन्फ्लुएन्स होतोय विशालकडनं आणि त्याला बाहेर काढायला पाहिजे. ओंकार इन्फ्लुएन्स होत नाहीये. ओंकार स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता.
ओंकार इथे बोलताना आपल्याला दिसतोय की बाबा रोशनला जर मी अपोज केलं तर मी निगेटिव्ह दिसेल, कारण बाहेर ओंकारची रोशनची खूप चांगली इमेज आहे. खरं तर या इमेजचा विचार न करता या लोकांनी खेळायला हवं, कारण आज एखाद्याची इमेज खूप चांगली आहे, उद्या ती बिघडू शकते, उद्या नवीन कुणाची तरी इमेज बनवू शकते. बिग बॉसचा गेम असाच आहे, जर तुम्ही चांगलं खेळला तर प्रेक्षकांच्या नजरेत तुम्ही मोठे होता. त्याच्यामुळे कुणाचा इमेज काय आहे याचा विचार करत बसायला नाही पाहिजे. आता आपण पाहिलं राकेश आणि रुचिताचं जे झालं, त्याच्यानंतर विशालने राकेशला समजावलं होतं की बाबा तू आता बोलू नको, कारण ती मुलगी आहे रुचिता आणि तिची इमेज इथे खराब होती, त्यामुळे राकेशने बोलणं थांबवलं होतं. परंतु दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं रुचिताने पुन्हा विषय काढला, तोच दीपाली समोर, आणि तिला असं वाटलं की दीपालीने ही गोष्ट बोलली, कारण राकेश बोलणार नाही असं रुचिताचं म्हणणं आहे. आणि इथे दीपाली चिडलेली आहे, दीपालीचा आवाज वाढलेला आहे. त्याच्यानंतर रुचिताचा आवाज वाढायला तर काहीच वेळ लागत नाही. रुचिताचं आणि दीपालीचं खूप भांडण झालेलं आहे. रुचिताचं म्हणणं आहे की तू माझ्या विरुद्ध असं स्टेटमेंट कसं केलंस. तन्वी जी आहे ती मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं काय म्हणतात तूप खाणारी मुलगी आहे, आणि त्यामुळेच इथं ती या दोघींच्या भांडणामध्ये स्वतः पण बडबड करते, त्या रुचिताला ती आगीत तेल टाकते, भडकवतीये, काय काय विरुद्ध तिच्या बोलतीये, आणि त्यामुळे रुचिता जी आहे ती अजून चिडतीये, अजून ती गोंधळ घालतीये. तर असं हा आजच्या एपिसोडमध्ये पूर्ण वेळ राकेश, रुचिता, दीपाली यांचं भांडण तंटात झालेलं पाहिलेलं आहे. तन्वीने स्वतःचं इथे कॅमेरा स्वतःकडे फोकस करून घेतलेला आहे, मध्ये 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 खूप बोलून. विशाल खूप गोष्टी सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु रुचिताचा स्वभाव असा आहे की बाबा ती शांत बसून गोष्टी सॉल्व्ह करत नाही, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी उकरून आडाओरडा करते. अनुश्री पण तिला सांगते की बाबा ही गोष्ट कुणालाच माहिती नव्हती, पण तू स्वतःच सगळ्यांना ओढून सांगितली, कारण दीपालीने तिला पर्सनल गोष्ट येऊन ती गोष्ट सांगितली होती. परंतु रुचिताने पुन्हा त्या गोष्टीचा इतका आरडाओरडा केला की सगळ्यांना ती गोष्ट समजली, आणि त्यामुळं हा जो पूर्ण प्रकार झालेला आहे. तर असं आहे, रुचिता जी आहे ती फाटक्या तोंडाची आहे, आपण सगळ्यांनाच माहिती आहे. रुचिता तू मनाने चांगली असशील किंवा गेम पण तू चांगला खेळतेस, टास्क पण चांगला खेळतेस, पण बाबा ते तोंड तुझं जे आहे ते उघडलं की प्रेक्षक सुद्धा तुझ्यावर नाराज होतात आणि सगळे बाकीचे मेंबर्स सुद्धा तुला हादरतात. त्यामुळं तिथे जे बोलण्याची जी लँग्वेज आहे, टोन आहे, तो थोडासा तिने चेंज करण्याची गरज आहे. त्यानंतर कॅप्टन्सीसाठी 2 उमेदवार जे मिळालेले आहेत, एक आहे सचिन आणि दुसरे जे आहेत ते आहे सागर कारंडे. सगळ्यांची इच्छा आहे सागर कारंडेंनी कॅप्टन व्हावं म्हणून, परंतु एक कॉम्पिटिटर म्हणून त्यांना सचिन त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर बिग बॉसने टास्क दिलेला आहे की मोत्यांची माळ, पाण्यामध्ये मोती टाकलेले आहेत, त्यांची माळ बनवायची आहे. 2 टीम केलेल्या आहेत, आणि स्टेजवरती एक गोल्डन जो मोती दिलेला आहे, तो गोल्डन मोती जो कोणी घेऊन स्टेजवरती ठेवेल त्याला काही अथॉरिटीज दिलेल्या आहेत, आणि पूर्ण वेळ तिथे गाणं चालू असेपर्यंत डान्स करायचा आहे, आणि बाकीच्या 2 टीमने मोत्यांची माळा बनवायची आहे, आणि ती मोत्यांची माळा जो आहे ज्याला जास्त अथॉरिटी मिळालेला स्टेजवरती उभा आहे त्याला तो सिलेक्ट करणार आहे की कोण विनर आहे 2 टीममध्ये. तर पहिल्यांदा सुरुवातीला आपण पाहिलं की ओंकारने तो गोल्डन जो बॉल आहे तो पटकावलेला आहे, आणि स्टेजवरती आपल्याला ओंकार नाचताना दिसतोय. आता पहिल्या जे राऊंड होता त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सागर जो आहे त्यांचा जो मोत्यांची माळ आहे ती विन झालेली आहे, किंवा ओंकारने त्याला विनर केलेला आहे. सागर पहिल्या राऊंडमध्ये विनर झालेला आहे. आणि सेकंड विशालचं इथं आपल्याला कौतुक करायला पाहिजे की विशाल सचिनकडनं खेळत होता, आणि विशाल पूर्ण प्रामाणिकपणे सचिनच्या साईडनीच खेळलेला आपल्याला दिसलेला आहे. ही जी आहे ना ती स्पोर्टमॅनशिप जी आहे ती या लोकांमध्ये कमी दिसते, आणि ती स्पोर्टमॅनशिप जर वाढवली तर तुमचे टास्क खरंच प्रेक्षकांना आवडतील. तर पण याच्यामध्ये तसं होत नाहीये, सगळेजण मैत्री खातर खेळताना दिसतात. सेकंड राऊंडमध्ये सचिन विन झालेले आहे. सेकंड राऊंडमध्ये आपण पाहिलं की करण स्टेजवरती होता, करण वेडेवाकडे डान्स करत होता. त्यांची सोनवणे वहिनी ज्या आहेत त्या आपल्याला बऱ्याचपैकी दिसतात त्या करणमध्ये, आणि त्यांनी सचिनला तिथे विन केलेला आहे. थर्ड राऊंड अजून व्हायचा आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला कॅप्टन मिळणार आहे. मे बी बहुतेक करून सागरच कॅप्टन होणार आहे. तर असा हा आजचा जो एपिसोड होता पूर्ण ॲलिगेशनने भरलेला होता. दीपालीने ॲलिगेशन्स केलेत, रुचिताने ॲलिगेशन केलेत, राकेशने केलेत. राकेशने खूप मोठं मेन कार्ड इथं खेळलेलं आहे. दीपालीवरती मध्येच तिच्यावरती आरोप आलेला आहे, आणि त्याच्यामुळे दीपाली चिडलेली आहे. पण गेममध्ये थोडंसं प्रामाणिकपणे खेळायला हवं. भाऊच्या धक्क्यावरती क्लिअर होणार आहे. राकेश म्हणतोय की मी तिथे क्लिअर करणार आहे, परंतु राकेशलाच तिथे मला असं वाटतं की बोलणी बसणार आहे, कारण त्यांनी जो खेळ केलेला आहे तो प्रेक्षकांना सुद्धा आवडणार नाही. रुचितावरती नको ते आरोप त्याने केलेले आहेत. तर भाऊच्या धक्क्यावरती नक्कीच याचा फेसला होणार आहे. त्यामुळे तुम्ही पाहत राहा बिग बॉस, आणि आपले जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या या चॅनलला सपोर्ट करा. नमस्कार, धन्यवाद.